नमस्कार मित्रांनो, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो। सध्या उन्हाळा चालू आहे आणि जर तुम्ही गोवा जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमची खूप मदत करणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण गोव्यातील 10 समुद्रकिनारे पाहणार आहोत। जर तुम्ही गोव्याला जात असाल तर तुमचं स्वतःचं वाहन सोबत असू द्या, म्हणजे कसं तुमचा भरपूर वेळ वाचेल आणि तुम्ही भरपूर गोवा एक्सप्लोर कराल। तर वळू या व्हिडिओच्या विषयाकडे। पहिले तुम्ही इंट्रो बघा। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। तर पाहूया गोव्यातील 10 बीच। आणि गोव्यातील बीचचे नाव लय अवघड आहेत, एखादा काना मात्रा उकार चुकला तर ॲडजस्ट करा। 10व्या क्रमांकाचं बीच आहे मोबोर। मोबोर बीच हा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे व या ठिकाणी अनेक ताडाची झाडे आहेत। एखाद्या शांत बीचला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। आणि मडगाव रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर हा सुंदर बीच स्थित आहे। या ठिकाणी तुम्ही अनेक वॉटर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता। 9व्या क्रमांकाचे ठिकाण आहे कोला बीच। कोला बीच हा गोव्यातील अत्यंत सुंदर समुद्रकिनारा आहे। आणि गोव्यामध्ये जर तुम्ही कमी गर्दी असणारा समुद्रकिनारा शोधत असाल तर कोला बीच आहे ना। या बीचवर अत्यंत निसर्गरम्य वातावरण असून अनेक नारळाची झाडे आहेत व कायाकिंगसाठी हा बीच खूप फेमस आहे। या बीचवर पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल, कारण की या बीचवर जाण्यासाठी कच्चा रोड आहे आणि थोडीफार ऑफ रोडिंग तुम्हाला करावी लागेल। 8व्या क्रमांकाचे बीच आहे पालोलेम बीच। गोव्यात तुम्हाला एखाद्या नीट अँड क्लीन बीचला भेट द्यायची असेल तर दक्षिण गोवा गाठा आणि पालोलेम बीच जवळ करा। या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य वातावरण असून दैनंदिन अनेक पर्यटक भेट देत असतात। या ठिकाणी अनेक वॉटर ॲक्टिव्हिटीचा आनंद तुम्ही घेऊ शकता। आणि या ठिकाणी एक फेमस मार्केट आहे, त्यामध्ये तुम्ही कपडे, चपला, ज्वेलरी वगैरे खरेदी करू शकता। 7व्या क्रमांकाचे ठिकाण आहे वॅगेटॉर बीच। हा समुद्रकिनारा उत्तर गोव्यामध्ये स्थित असून गुळगुळीत पांढरे शुभ्र वाळू, मोठे काळे खडक आणि क्रिस्टल क्लिअर पाणी या बीचची शोभा वाढवते व हा बीच चंद्रकोरीच्या आकाराचा आहे। या ठिकाणी जेट स्कीइंग आणि पॅरासेलिंग सारखे वॉटर स्पोर्ट उपलब्ध आहेत। अंजुना बीचच्या अगदी शेजारीच हा बीच स्थित असून देशासह परदेशातील पर्यटकही या ठिकाणास हजेरी लावतात। निवांत वेळ घालवण्यासाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे व या ठिकाणची नाईट लाईफ ही एकदम पैसा वसूल आहे। तर या ठिकाणालाही तुम्ही नक्की भेट द्या असं मी म्हणेल। तर वळूया पुढच्या ठिकाणाकडे। पुढचे ठिकाण आहे सिनक्युरेम बीच। जर तुम्हाला वॉटर स्पोर्टची आवड असेल आणि गोव्यात येऊन तुम्हाला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायची असेल तर हा बीच उत्तम पर्याय आहे। या ठिकाणी पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग सारख्या अनेक ॲक्टिव्हिटी उपलब्ध असून या बीचच्या अगदी शेजारीच अगुआडा नावाचा एक सुंदर किल्ला सुद्धा आहे। हा बीच इतर बीचच्या तुलनेत शांत आहे व या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। सिनक्रीम बीच हा पणजीपासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पुढचे ठिकाण आहे आरंबोल बीच। गोव्यातील सर्वात सुंदर किनाऱ्यापैकी एक म्हणजे आरंबोल बीच किंवा हर्बल बीच। हा समुद्रकिनारा इतर बीचच्या तुलनेत सर्वात हिरवागार समुद्रकिनारा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये। आणि या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये आरंबोल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व अनेक पर्यटक यामध्ये सहभागी होतात। 4थ्या क्रमांकाचा बीच आहे कळंगूट बीच। गोव्यामध्ये सर्वात जास्त गर्द असणारा समुद्रकिनारा कोणता असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे कळंगूट बीच। या ठिकाणी 12ही महिने पर्यटक खूप मोठ्या संख्येने भेट देतात। या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असून फुल गोवा वाईब एन्जॉय करायची असेल तर हा बीच तुमच्यासाठीच। पणजीपासून हा बीच अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर स्थित असून या ठिकाणी अनेक वॉटर ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता। आणि या ठिकाणची नाईट लाईफ विचारूच नका, एवढी खतरनाक आहे। आणि गोव्याला आल्यावर या बीचला तुम्ही भेट द्या म्हणजे द्याच, इतका खतरनाक बीच। आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा गोव्याला गेलो होतो त्यावेळेस याच बीचला भेट दिली होती आणि लगेच आम्ही वापस आलो होतो। 3ऱ्या क्रमांकाचा बीच आहे बटरफ्लाय बीच।
बटरफ्लाय बीचला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर पालोलेम बीचवरून बोट राईड करून तुम्ही जाऊ शकता आणि पर पर्सन 1000 ते 1200 रुपयापर्यंत चार्ज तुम्हाला लागू शकतो. बाकी या बोट राईडमध्ये तुम्हाला डॉल्फिन दिसण्याचे पण चान्सेस आहेत. आणि हा बीच इतका सुंदर आहे की शब्द कमी पडतील याचं वर्णन करण्यासाठी. या बीचवर जास्त कोणी पर्यटक भेट देत नाहीत, कदाचित त्याच्यामुळे हा थोडा स्वच्छ आहे. आणि या ठिकाणी पांढरी शुभ्र वाळू आहे, अत्यंत छोटा हा समुद्र किनारा आहे आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. तुम्ही या ठिकाणी निवांत वेळ घालवू शकता. जर बोट राईड करून तुम्हाला या ठिकाणी जायचं नसेल तर ट्रेक करून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. अर्ध्या 1 तासाचा ट्रेक आहे. अत्यंत सुंदर वातावरण या ट्रेकमध्ये असते. पूर्ण जंगल ट्रेक आहे, तुम्ही त्याचा पण एन्जॉय करू शकता. दुसऱ्या क्रमांकाचा बीच आहे अंजुना. अंजुना बीच हा पणजीपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी अत्यंत रम्य वातावरण आहे. फॅमिली सोबत जर तुम्ही गोवा जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या विजिट लिस्टमध्ये हे ठिकाण नक्की ठेवा. शुभ्र वाळू, नारळाची व सुपारीची झाडे, थंडगार वारा, निवांत वेळ घालवण्यासाठी आणखी काय हवंय. गोव्याला जर तुम्ही आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. पहिल्या क्रमांकाचा बीच आहे बागा बीच. बागा बीचवर अत्यंत सुंदर वातावरण असते व दैनंदिन हजारो पर्यटक या ठिकाणास भेट देतात. जर तुम्ही गोव्यामध्ये 4-5 दिवस राहण्याचा प्लॅन करत असाल तर मी सांगतो या बीचच्या शेजारीच तुम्ही रूम करून टाका. या ठिकाणी अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला रूम भेटून जाईल. आणि पणजी शहरापासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर हा सुंदर बीच आहे. आपल्या गजबाजणाऱ्या नाईट लाईफसाठी हा बीच फेमस असून दैनंदिन लय फॉरेनर्स या ठिकाणाला भेट देतात. बघितला व्हिडिओ? निघाले गोव्याला? थांबा जाण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्राला पण हा व्हिडिओ दाखवा. म्हणजे कसं एखादा मित्र जर म्हणत असेल गोवा नको, इकडे जाऊ तिकडे जाऊ, तर हा व्हिडिओ बघून ते पण म्हणेल चला गोवा मजा करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत